हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग. आज आपण पाहणार आहोत ओल अँड कॉन्स्टिट्युएंट. फर्स्ट 5 ओल्ड्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि मुलांना ते ओळखायचे शिकायचे आहेत, जेणेकरून मुलांना आपण वाचण्यासाठी याची मदत होणार आहे. तर आपण फर्स्ट आज शिकूयात ओल्ड्स. आपले हाऊ मेनी ओल्ड्स आहेत? 5 आहेत. तर हे मुलांना ओळखण्यासाठी सेपरेट एखाद्या पेजवर लिहायचे आहेत किंवा आपण त्याला सेपरेट करून मुलांना ते रोजच्या रोज रिवाईज करायचे आहे, जेणेकरून मुलांचे ते लक्षात राहतात. तर फर्स्ट आहे AEIOU. याची सारखी मुलांच्याकडून रिव्हिजन करून घ्यायची आहे, जेणेकरून मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्युएंट. आपले किती कॉन्स्टिट्युएंट आहेत? 21. तर फर्स्ट ए तर आपला ओल्ड्स आहे BCD FGH. आय तर ओल आहे JKLMNPQRSTVWXYZ. हे आहेत आपले कॉन्स्टिट्युएंट. चला नेक्स्ट पाहूयात. आता हे ओल अँड कॉन्स्टिट्युएंट कसे ओळखायला शिकायचे आणि मुलांना त्यापासून वाचायला कसं शिकवायचं ते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी स्टार्ट करूयात. सर्कल द करेक्ट पिक्चर फॉर ईच साऊंड. आपल्याला आता ओल आपण फर्स्ट पाहत आहोत, तर आय साऊंडपासून कोणता पिक्चर येतो ते आपल्याला इथे सर्कल करायचं आहे. तर फर्स्ट इंक. नेक्स्ट ओ पासून कोण येतो? ऑरेंज अँड ऑस्ट्रिच. या सर्कल करायला मुलांना सांगायचं, जेणेकरून मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. मुलांना पहिल्यांदा वाचायला शिकवताना पिक्चर थ्रू आपण वाचायला शिकायचं आहे, जेणेकरून मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते आणि मुलं पटकन वाचायला शिकू शकतात. मुलांना माहीत असतं हे ऑस्ट्रिच आहे किंवा हे ऑरेंज आहे, पण मुलांना जेव्हा आपण स्पेलिंग किंवा वर्ड देतो एखादा, तेव्हा मुलांना तो वाचता येत नाही. तर जेणेकरून कंपॅरिझनमध्ये जेव्हा आपण मुलांना शिकवू तेव्हा मुलांच्या ते पटकन लक्षात राहते. तर नेक्स्ट आपला साऊंड आहे ओल आहे ए फॉर ॲन्ट अँड. नेक्स्ट आहे यू फॉर अंकल अम्ब्रेला. नेक्स्ट आहे ई. लास्ट आहे आपला ई फॉर अम्ब्रेला, सॉरी ई फॉर एलिफंट, ई फॉर एग. तर फर्स्ट आपल्या मुलांना 2 लेटरपासून वर्ड बनवायला शिकवू शकतो आणि वाचण्यासाठी देऊ शकतो, पण मुलांना पिक्चर थ्रू जेणेकरून लक्षात राहतं ते जेणेकरून असं आपण शिकवण्यापेक्षा मुलांना पिक्चर थ्रू शिकवल्याच्यानंतर जास्त लक्षात राहण्यास मदत होते. मी देखील माझ्या मुलीला हा टाईप यूज केलेला आहे आणि जेणेकरून ती तिला वाचण्यासाठी त्याची मदत होत आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे नेम द पिक्चर अँड पुट द टिक मार्क करायचं आहे करेक्ट बिगिनिंग साऊंड. तर इथे फॅनचं चित्र दिलेलं आहे, आपलं फॅनचं पिक्चर दिलेलं आहे. तर BFJ. तर यामध्ये F फॉर फॅन होतं, तर यामध्ये फॅनला टिक करायचं आहे. नेक्स्ट आहे गळचं चित्र इथे दिलेलं आहे, इथं G फॉर गॉड. नेक्स्ट आहे हॉर्स. आता हे कॉन्स्टिट्युएंट आहेत आणि आपण पहिल्यांदा ओल्डचं पाहिलेलं आहे, त्यानंतर आपण ही कॉन्स्टिट्युएंटची रिव्हिजन करत आहोत. मतलब मुलांना त्याचं रिवाईज करून मुलांना त्याचं आयडेंटिफिकेशन शिकवत आहोत. नेक्स्ट आहे H फॉर हॉर्सच्या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. J फॉर जग, FJD ते Jच्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचे आहे. या प्रकारे आपण ओल अँड कॉन्स्टिट्युएंटचं डिफरंटमध्ये देखील पाहू शकतो आणि मुलांना ते शिकवू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आपली. इथे आपल्याला नेम द पिक्चर म्हणजे पहिल्या लेटरपासून पिक्चरचं कुठल्या अक्षरांचं सुरुवात होत आहे लेटरचं ते लिहायचं आहे. तर L कुठल्यापासून सुरुवात होत आहे ते इथे लिहायचं आहे. तर L फॉर लिप. तर आपण इथे L लिहायचं आहे. L फॉर लॉक L आणि L फॉर लोटस. अशा टाईपमध्ये इथे आपल्याला L पासून सुरुवात होणारी लिहायची आहेत, जेणेकरून मुलांचं कन्फ्युजन दूर होतं. नेक्स्ट टिक करायचं आहे करेक्ट कॉन्स्टिट्युएंट. इथे L जो आहे त्याला करेक्ट टिक करायचे आहे. चला नेक्स्ट पाहूयात. जसं मुलांना स्टेप शिकवू जातो तसं मुलांना वाचण्याचं आणि लिहिण्याची प्रॅक्टिस होते.
आणि मुलांच्या ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. तर आपला नेक्स्ट म्हणजे आपण पाहत आहोत एक्स. तर एक्समध्ये आपल्याला मुलांना काय लक्षात ठेवू शकतात मुलं आणि ते तसं लिहू शकतात. तर इथे एक्स लिहिल्याच्यानंतर हा वर्ड पूर्ण होतो फॉक्स. नेक्स्ट आहे इथे एक्स लिहिल्याच्यानंतर हा वर्ड होतो बॉक्स आणि इथे एक्स लिहिल्याच्यानंतर हे होतं 6ची स्पेलिंग. म्हणजे ह्या एक्सपासून आपल्या इथे 3 स्पेलिंग भेटलेले आहेत. हे आपण इथे मुलांना शिकवायचं आहे. तर नेक्स्ट आहे एक्स कुठे आहे त्याला टिक मार्क करायची आहे, करेक्ट जो आहे त्यासाठी. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आहे सर्कल द बिगिनिंग लेटर फॉर इच पिक्चर. म्हणजे आपल्याला प्रत्येक लेटर हे पिक्चर थ्रू मुलांना शिकवायचं आहे. बुकमध्ये जसं दिलेलं आहे तसं आपण शिकवायचं आहे. त्यामुळे मुलांच्या ते लक्षात राहण्यासाठी मदत होते आणि मुलं इझिली वाचू शकतात. तर फर्स्ट आहे डोअर, डॉल आणि डॉग. तर डी पासून सुरुवात होत आहे इथे. तर आपण इथे आपल्याला सर्कल करायला सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट आहे गेट, गॉट अँड गर्ल. तर इथे जी फॉर येते हे सगळे कॉन्स्टिट्यूंट आहेत ते. मॅट, मून अँड मँगो. तर नेक्स्ट एमला सर्कल. नेक्स्ट आहे टेबल, टायगर अँड टोमॅटो. से टी फॉर टी अँड एफ. मध्ये इथे कन्फ्युजन करण्यासाठी मुलांना अपोजिट कसं दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. ऑच, विंडो अँड वूल. तर डब्ल्यू फॉर इथे हे सगळं इथे देखील एम आणि डब्ल्यूचं कन्फ्युजन दिलेलं आहे. एन आणि एमचं दिलेलं आहे. डी आणि बीचं दिलेलं आहे. हे मुलांच्याकडून खूप वेळा असे कन्फ्युजन होतात. तर हे दूर करण्यासाठी त्यांनी इथे खूप इझिली दिलेलं आहे. अशा प्रकारचे आपण देखील वर्कशीट बनवू शकतो आणि मुलांना द्यायचे आहेत.